नमस्कार विद्यार्थी मित्र, एसएससी मध्ये तुमचं स्वागत आहे. चॅप्टर नंबर फर्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता लेक्चर नंबर आहे आजचं आपलं 5th. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण आणि हॉलो रेक्टेंगुलर सेक्शन बघितला होता. लेक्चर मध्ये आज आपण आणि हॉलो सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शन नंतर बघणार हॉलो सर्क्युलर सेक्शन. आता सर्क्युलर सेक्शन मध्ये बघा, असते सर्कल सेंटर, याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर सर्वात आधी बघा याचा एरियाचा फॉर्म्युला. एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. फॉर्म्युला सर्वांना माहितच आहे, फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. पण इथं हा फॉर्म्युला यूज न करता फॉर्म्युला अप्लाय करायचा, पाय डी स्क्वेअर अपॉन 4. तुम्हाला सर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा लावायचा असेल तर तुम्ही हा पण लावू शकता, किंवा ऑर लावला तर चालेल. पाय आर स्क्वेअर किंवा पाय डी स्क्वेअर अपॉन सेम फॉर्म्युला. तसंच बघा, याचा जर आपल्याला एक्स बार काढायचा आहे, रेडियस, आणि वाय काय होते रेडियस. हे तुम्ही सेंट्रोइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या चॅप्टर मध्ये शिकलेच होते. या चॅप्टर मध्ये एक नवीन टॉपिक याच्यात ऍड झालेला आहे, तो आहे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला. म्हणजे आता आपल्याला आय एक्स एक्सिस एक्सिस म्हणजे आय जी काढायचा आपल्याला. तर सिंपल फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. पाय अपॉन 60 आणि इथे लिहायला लागेल टू द पॉवर 4. आणि आय वाय एक्सिस म्हणजे आय जी अपॉन 64 डी टू द पॉवर 4. तुम्हाला ही गोष्ट लक्षात, बाकीचं तर सेमच आहे. हा वाय एक्सिस असतो आणि हा एक्स एक्सिस असतो. या दोघांचा एकच वेळा फॉर्म्युला तुम्ही वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस. अत्यंत सोपी आहे. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर किंवा पाय डी स्क्वेअर अपॉन 4. आर वाय बार आहे आर. आय एक्सिस चा फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4, आणि आय चा फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. आता जर समजा त्यानं जर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटर मधून काढायचा आहे, कुठून सेंटर मधून जर काढायचा असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. पण जर समजा त्यानं म्हटलं की आपल्याला मुवमेंट या सर्कलचा टेंजंट वरून मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते, या सर्कलला एक लाईन काय होते टच होते, तर त्याआधीच पॅरलल अप्लाय करावा लागेल. सेंटर मध्ये काढायचा असेल कुठला पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस सेंटरच्या बाहेर जर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया, तेव्हाच आपण तो पण फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देतो. ऍक्सिस थेरम, पॅरलल थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम कधी यूज होणार आहे, आता हा सर्कल आहे आणि जर समजा तुम्हाला मुवमेंट इथून काढायचं, या लाईन पासून, सेंटर पासून नाही काढायचं, तर फॉर्म्युला इथं नाव दिलं समजा एबी. एबीचा काढायचा आपल्याला. तर सर्वात आधी आपल्याला या सर्कलचा मुवमेंट ऑफ लागेल सेंटर पासून, म्हणजे आय जी काढ. प्लस याचा एरिया काय इंटू या सर्कल म्हणजे एचचा स्क्वेअर. त्याला आपण एच म्हणतो, त्याला काय म्हणतो एच, हाईट स्क्वेअर. फॉर्म्युला आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला हाईट म्हणतात. तर हा आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. तर आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट
Number first, a circular section has diameter mm. Calculate the moment of inertia for centroidal axis. सर्क्युलर सेक्शन काढायचा असा डायरेक्टली. त्यांना काय दिलेलं आहे? डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर किती याचा? 50 mm. 50. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. मग सर्व आधी आता सेंटर मधूनच सेंटर मधून काढायचं असलं तर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय. आता आपण आय करू म्हणजे आय जी. फॉर्म्युला काय? आय अपॉन 64 इधर डी टू द पॉवर 4. हा आपला फॉर्म्युला. आय अपॉन 64 इंटू डी टू द पॉवर 4. सिंपल आहे. व्हॅल्यू पुटअप करूया. पाय अपॉन 64, डायमीटर किती आहे? 50 टू द पॉवर 4. काय तुमचा आय एक्स 6 कॅल्सी मध्ये टाका. कॅल्सी रेडियन मध्ये करायची काही गरज नाही आहे. पाय अपॉन 64 साधे जसा आहे तसं चालू द्या. 50 टू द पॉवर 4. 3796.1576. ईएनजी बटन दाबा. कोणतं बटन दाबाचं? ईएनजी. ईएनजी बटन दाबलं तिथं आलं 306.79 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि लक्षात ठेवता मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट आहे MM टू द पॉवर 4. हा झाला आय एक्स एक्सेस. तसंच आय वाय वाय एक्सेस पण काढायचं आहे आपल्याला. इज इक्वल टू आय जी. फॉर्म्युला सेम आहे. पाई अपॉन 64 डी टू द पॉवर 4. तर पाय अपॉन 64 डायमीटर दिलेला आहे 50 टू द पॉवर 4. तर आन्सर तर सेमच येणार आहे कारण सर्कल असल्यामुळे आय एक्स 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 आणि आय वाय वाय एक्सेस सेम. तर इथे येणार आहे आय वाय वाय एक्सिस 306.79 इंटू 10 टू द पॉवर 3 MM टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सोपी असा प्रॉब्लेम आहे. काहीच नाही. बघा एक वेळा अगेन फॉर्म्युले म्हणजे पाठ पाहायचा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करावं लागते. ए सर्क्युलर सेक्शन हॅज द डायमीटर ऑफ 50 mm. डायमीटर दिलेला आहे 50 mm. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, हे सर्क्युलर सेक्शन दिलेलं आहे. त्याचा डायमीटर किती दिलेला आहे? 50 mm दिलेला आहे. तर डायमीटर घेतलं 50 mm. आणि आता आपल्याला याचा काय करायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल. पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. डीच्या जागी 50 टाकला बस. हे कॅल्सी टाकलं की उत्तर येतेच. 306.79 इंटू 10 टू द पॉवर 3 MM टू द पॉवर 4. ईएनजी बटन दाबावं लागेल तुम्हाला. इज इक्वल टू दाबल्यावर म्हणजे ही व्हॅल्यू पुट केली. इज इक्वल टू दाबल्यावर ईएनजी बटन दाबलं की येते. आणि सेम बिलकुल हा फॉर्म्युला दोघांचा एकच असल्यामुळे दोघांचा आन्सर काय येणार आहे? सेम येणार. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता ए सर्क्युलर सेक्शन ऍज ए 100 mm. कॅल्क्युलेट द मुवमेंट अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं बघा. एक सर्क्युलर सेक्शन दिलेलं आहे आपल्याला. एक सर्कल काढला आपण. सर्कल काढला त्यानंतर याचा डायमीटर किती? 100 mm. डायमीटर दिला 100 mm. लक्ष द्या सेंट्रॉइडल ऍक्सिस काढल्यामुळे डायरेक्ट ना आणि हा सेंटर मध्येच येते असा. याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. म्हणजे आता सर्वात आधी आपण आय एक्स 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 काढू म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स. मुवमेंट ऑफ एक्स एक्सिसचा याला आयजी पण म्हणतात. पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. विथ लिसा तुम्ही डी आहे 100 टू द पॉवर 4. बस आता आपल्याला कॅल्सी मध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. आय एक्स एक्स एक्सिस पाय अपॉन 64 इंटू 100
टू द पॉवर 4. 4908,738.521 ENG बटन दाबा. 4.908 into 10 to the power 6 mm to the power 4. याचं युनिट काय? तसाच तुम्ही आय वाय बाय एक्सिस पण काढू शकता. वाय एक्सिस आय एक्सिसचा तर फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 टू द पॉवर 4. पाय अपॉन 64, डायमीटर आहे 100. कॅल्क्युलेट केलं तर हेच आन्सर येणार आहे. आय वाय वाय एक्सिस 4.908 into 10 to the power 6 mm to the power 4. अत्यंत इझी वाला टॉपिक आहे, जास्त कठीण नाहीच आहे हा चॅप्टर. इझी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर 3. ए सर्क्युलर सेक्शन हॅज डायमीटर 40 mm. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टेंजन. त्यानं काय केलेलं आहे, एक सांगितला की आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचा की ज्याचा किती आहे 40 mm डायमीटर 40 mm. हा डायमीटर दिला 40 mm. पण कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टेंजन. आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट टेंजन. म्हणजे टेंजन या सर्कलला असा एक खेटून जाणारी एक हे असते टेंजस जाते, त्यानंतर आपण टेंजंट याला नाव देऊन देऊ आपण. याच्या आधी प्रॉब्लेम्स मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटर मधून काढला होता. करून काढायचा आहे टेंजंट पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. तर आता टेंजंट पासून जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, सेंटर पासून नाही, ते आपल्याला त्याचं काही हे नाही. टेंजंट पासून काढायचा आहे तर पॅरलल ऍक्सिस नुसार मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा याचा एरिया पण काढायला लागते. सर्वात आधी आपण सर्कल काय मी तुम्हाला सर्कलचा एक फॉर्म्युला लिहून दिला होता पाय आर स्क्वेअर. आणि सेकंड फॉर्म्युला लिहून दिला आहे मी तुम्हाला पाय बाय 4 डी स्क्वेअर. तुम्हाला जो वाटेल तो लावू शकता तुम्ही. आता आपण हाच लावू पाय बाय 4 डी स्क्वेअर. पाय बाय 4 डी स्क्वेअर. आता याचा फॉर्म 4 किती आहे 40चा स्क्वेअर. तर काय करायचं, व्हॅल्यू टाका घ्यायची पाय बाय 4 टाका घ्यायचे इंटू 40चा स्क्वेअर. तुम्ही तो पण लावला असता तरी चाललं असतं आधीवाला. तर इथं आलं 400 पाय. 400 पाय याचं हे आहे युनिट आहे एम चा स्क्वेअर. हे पॉईंट मध्ये पण काढता येते, पॉईंट मध्ये थोडं जास्त येते म्हणून आपण असं करू दिलं. हा झाला एरिया 400 पाय. मग आता एरिया झाल्यावर आता आपल्याला काय लागते हाईट. आणि हाईट जे असते हे एच. हे डिस्टन्स हे म्हणजे काय रेडियस आहे 40 डिवायडेड बाय 2. 40 हाफ याला 20 एम. त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायला लागेल आयची काढायला लागेल. आय एक्स एक्सेस इज इक्वल टू आयजी. आणि आयजीचा फॉर्म्युला काय आता बाय 4 आहे इथं पाय बाय 64 आहे. तिचा स्क्वेअर 4 आहे. पाय बाय डी किती आहे 40चा स्क्वेअर. म्हणजे कसं येणार मग आता पाय इथं डीचा पॉवर 4 डीचा पॉवर 40 टू द पॉवर 4 लिहायचा. म्हणजे किती आलं
1000 पाय mm टू द पॉवर 4 हा झाला तुमचा IG. आता लावूया पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला. पॅरलल ऍक्सिस थेरम. आता आपल्याला काय करायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया AB. पॅरलल ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे IG प्लस इंटू. तर IG किती आहे 40,000 पाय. एरिया याचा 400 पाय. आणि हाईट किती, हाईट 20. कॅल्शिक टाका 40,000 पाय प्लस 400 पाय इन ब्रॅकेट आणि ENG बटन दाबसा. ते येणार आहे 6 to 8.31 into 10 to the power 3 and mm to the power 4 मोमेंट ऑफ इनर्शिया. हा झाला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. काय केलं आपण या प्रॉब्लेम मध्ये, त्यांना काय म्हटलं, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा AB पासून. या लाईन म्हणजे टँजंट. टँजंट म्हणजे की याला एक लाईन टच होती तिथून. सेंटर पासून म्हटलं काय नाही, सेंटर पासून म्हटलं सर डायरेक्टच फॉर्म्युला होता आपल्याकडे सेंटरचा. आता इथून आहे तर डायमीटर दिलाय 40 mm. पहिली याचा एरिया करून टाकायचा. मग एरिया ऑफ सर्कल π/4 d स्क्वेअर. π/4 d किती आहे 40चा स्क्वेअर. किती आलं 400 पाय mm स्क्वेअर. नंतर मग आता बघायचं या टेंजंट पासून म्हणजे या लाईन पासून एवढं डिस्टन्स किती आहे हाईट. आता बघा हे टोटल डायमीटर आहे 40 mm चा. तर रेडियसच आहे ना हे एवढे. तर 40 डिवायडेड बाय 2 20 mm. नंतर याचा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागेल आपल्याला पहिले. IXX म्हणजे IG π/64 d टू द पॉवर 4. π/64 d आहे 40 टू द पॉवर 4. कॅल्शियम टाकलं 40,000 पाय mm टू द पॉवर 4. नंतर लावला पॅरलल ऍक्सिस थेरम. कधी लावतात पॅरलल ऍक्सिस थेरम, जर सेंटर मधून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा नाहीये मग कुठूनही काढा, किंवा जिथून वाटलं तिथून तुम्ही काढू शकता. तर फॉर्म्युला हाच लागेल. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IAB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. IG किती आला 40,000 पाय, एरिया आहे 400 पाय आणि एच आहे 20चा स्क्वेअर. याचं कॅल्क्युलेशन केलं 6 to 8.31 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. बघा आता प्रॉब्लेम नंबर 4. ए सर्क्युलर डिस्क हॅज डायमीटर ऑफ 80 mm. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एनी वन टेंजंट. त्यांना काय म्हटलं, एक सर्क्युलर डिस्क दिलेली आहे, एक असा सर्कल दिला, हा त्याचा सेंटर आहे, त्याचा डायमीटर आहे 80 mm. हा त्याचा डायमीटर आहे. कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एनी वन टेंजंट. एका टेंजंट पासून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं जाणं. टेंजंट याला नाव देऊन द्यायचं AB पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं. मग सांगा डायमीटर किती आहे. डायमीटर आहे 80. डायमीटर किती आहे 80 mm. तर आता तुम्हाला आहे की नाही AB पासून काढायचं आहे, सेंटर पासून आहे काय नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला एरिया काढावा लागेल. तर एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ सर्कल πr स्क्वेअर. हा पण लावू शकता तुम्ही किंवा हा पण लावू शकता. π/4 d स्क्वेअर. तुम्हाला जो वाटेल तो फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करा. π/4 d स्क्वेअर. तर इथं बघा π/4 डायमीटर किती आहे 80चा स्क्वेअर. कॅल्शियम टाकू आपण काय आहे. कधी लक्षात ठेवता प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कॅल्शियम रिफ्रेश करायची, क्लिअर करायची, जेणेकरून कॅल्शियम चुकणार नाही. कधी कधी याच्यात पण आन्सर चुकीचे दाखवते. π/4 इंटू 80चा स्क्वेअर. इथे किती आलं 1600 पाय. तुम्ही याचा आन्सर पॉईंट मध्ये पण लिहू शकता तुम्हाला जर लिहायचं असेल तर. MM स्क्वेअर याचं युनिट आहे. नंतर आता काढला आपण एरिया. सेकंड स्टेप मध्ये आता आपण काढू हाईट.
आता लक्षात ठेवा हाईट काय राहणार याची, इथं म्हणजे की आपल्याला जिथून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर त्या सेंटर पासून तर तेवढं डिस्टन्स हा असते हाईट. आता टोटल आहे 80 mm चा डायमीटर, हा झाला रेडियस, म्हणजे हाईट येणार आहे 80 डिवायडेड बाय 2 म्हणजे येणार आहे 40. आता आपल्याला याचा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणजे आय एक्स ऍक्सिस म्हणजे आय जी इज इक्वल टू पाय बाय 4 होतं तर इथे पाय बाय 64, डीचा स्क्वेअर होता तिथे येते डी टू द पॉवर 4. याला पुट अप करूया. पाय बाय 64 डी आहे 80 टू द पॉवर 4. म्हणजे बघा काय आहे ना, पाय बाय 64 आणि इथं 80 टू द पॉवर 4 कॅल्शियम मध्ये तुम्ही पुट करसाल तर आलं 201069.298. तर याला ईएनजी मध्ये करू आपण कन्वर्ट, तर इथे येणार आहे 2.0106 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा. पण आपल्याला टेंजंटचा पाहिजे. मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे टेंजंट, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एबी बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम पहिले असं लिहू आपण. सेंटरचा डायरेक्ट करावं लागते पॅरलल ऍक्सिस थेरम ना, मग तुम्ही बाहेरचा काढू शकता. इथे लिहायचं बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार काय मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला टेंजंट म्हणजे एबीचा काढायचा आहे. तर पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणते, पहिले सेंटर जे आपल्याला बॉडी आहे त्याचा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला आपण आयची, मग त्याच्यानंतर त्याचा एरिया पहा किती आहे आणि त्या सेंटर पासून तर आपल्याला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्या लाईनचं डिस्टन्स म्हणजे हाईट किती आहे, हाईट किती आहे आपली 40, हाईटचा स्क्वेअर. आता हे व्हॅल्यू याच्यात पुटअप करा. आय जी किती आहे 2.0106 इंटू 10 टू द पॉवर 6, एरिया किती आहे 1600 पाय आणि हाईट किती आहे, हाईट आहे 40चा स्क्वेअर. आणि हे कॅल्शियम टाका तर तुम्हाला टेंजंटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल. बघूया 2.0106 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 1600 पाय त्यानंतर इन ब्रॅकेट 40चा स्क्वेअर आणि त्यानंतर ईएनजी बटा 10.05 10 टू द पॉवर 6 आन्सर 10.053 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हे प्रॉब्लेम इथं संपलेलं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉलिटेक्निक बद्दल इन्फॉर्मेशन आणि असेच काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि ज्यांची ब्रँच मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, ऑटोमोबाईल असेल त्यांना हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेअर करू शकता. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 5. A circular disc has moment of inertia about its any one tangent is 6.283 into 10 to the power 5 mm to the power 4. Calculate diameter of the disc. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इथं डायमीटर काढायचं आहे. म्हणजे त्याने काय केलेलं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया घेऊन दिला आपल्याला सर्क्युलर डिस्कचा. हे सर्कल आहे, याचा आपल्याला डायमीटर काढायचं आहे किती आहे, आणि याचा त्यानं मुवमेंट ऑफ इनर्शिया घेऊन दिलेला आहे म्हणजे एबी घेऊन दिला त्यानं, आणि तो दिलाय 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. मग काय करायचं, प्रोसिजर त्याच प्रोसिजर नव्हतं आपण. सर्वात आधी
आपण काय करायचं, डायमीटर आपल्याला फाईन करायचं आहे. बरं, काही पण फाईन करायचं आहे, पण प्रोसिजर तेच जाऊ. सर्वात आधी आपण काढू याचा एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय, एरियाचा फॉर्म्युला आहे पाय अपॉन 4d चा स्क्वेअर. हा पाय अपॉन 4d चा स्क्वेअर. आता डायमीटर आपल्याला काढायचं आहे, तर याच्यात व्हॅल्यू काही दिली नाही, राहू द्या तसं तसंच. नंतर काढूया आपण हाईट. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काढायची हाईट. मग आता आपल्याला जर हाईट काढायची आहे, आता याची हाईट डायमीटरच्या काय राहायची, हाफ आहे. डायमीटर डिवायडेड बाय 2 हा झाला हाईट. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया हे दिलेलं आहे आपल्याला घेऊन, म्हणजे त्याला त्यांना मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बी घेऊन दिलाय त्यांना. फॉर्म्युला अप्लाय करू आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. ए बीचा फॉर्म्युला आहे पहिले आय जी. हा, अजून आपला आय जी बाकी आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा काय फॉर्म्युला आहे, पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. आणि आता पॅरलल ऍक्सिस थेरम लावू आपण. मुवमेंट ऑफ इनर्शिया आय जी प्लस ए इंटू एच चा स्क्वेअर. आता जे व्हॅल्यू आहे तिथे घेऊन घेऊ. मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बी किती दिलाय त्यांना, 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. त्यानंतर आय जी काय दिलेलं आहे, पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. एरिया किती दिलेला आहे, पाय बाय 4 डी स्क्वेअर. हाईट किती दिली आहे, डी बाय 2 त्याचा स्क्वेअर. एवढं सारं घेऊन दिलेलं आहे. बरं, व्हॅल्यू पुटअप केल्या फक्त आपण, बाकी काहीच नाही. नंतर 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. त्यानंतर पाय अपॉन 64 आणि हा डी टू द पॉवर 4 ॲज इट इज ठेवला. पाय बाय 4 आणि हा डी स्क्वेअर जसाच्या तसाच ठेवला. इथं पण बघा डीचा स्क्वेअर किती होते, डी स्क्वेअर, आणि 2 चा स्क्वेअर किती येते, 2 चा स्क्वेअर येते 4. 2 चा स्क्वेअर किती येते 4. हे पहा, डी चा स्क्वेअर डी स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती येते 4. मल्टिप्लाय आहे तर आपण म्हणतो मल्टिप्लाय करून टाकू. म्हणजे असं आहे ना, पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. हा पाय जसाच्या तसा, डी स्क्वेअर आणि डी स्क्वेअर बेस जर सेम असेल मल्टिप्लाय मध्ये तर वरचे ऍडिशन 2 + 2 4. आणि 4 × 4 किती येते 16. 4 × 4 किती येते 16. आणि हे ॲज इट इज 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. या स्टेपमध्ये बघा नोट डाऊन, पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4 ॲज इट इज. पाय बाय 4 डी स्क्वेअर आहे आणि इथं डी चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. डी स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर बेस सेम, त्या ऍडिशन 2 + 2 4 आणि 4 × 4 16. नंतर बघा इथे डी टू द पॉवर 4 आहे, इथे डी टू द पॉवर 4 आहे. काढा त्याला कॉमन, काय ठेवता त्याला जवळ, काढा कॉमन त्याला. आता याला जर आपण कॉमन काढलं, हे ॲज इट इज 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. आपण इथून काय कॉमन काढायचं, फक्त डी टू द पॉवर 4. म्हणजे इथं आलं पाय अपॉन 64 हे ॲज इट इज प्लस पाय अपॉन 16 हे जसंच्या तसं, आणि इथे डी टू द पॉवर 4. मग आता पाय अपॉन 64 प्लस पाय अपॉन 16 याची ऍडिशन करून टाकू. 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5. आता याची ऍडिशन कशी करतात, डायरेक्ट कॅल्सी टाकायचं, काय करायला लागते, शिफ्ट आणि पाय अपॉन 64 प्लस पाय अपॉन 16. किती ते ऍडिशन 0 मध्ये राहिली, 0.2454. 0.2454 इथं डी टू द पॉवर 4. आणि त्यानंतर लक्ष द्या 0.2454 हा इंटू मध्ये आहे, इकडे होते डिवाइड. 6.283 इंटू 10 टू द पॉवर 5 अपॉन 0.2454
इथं आलं डी टू द पॉवर 4. मग आता इकडे ही कॅल्सी टाका किती येते 6.283 into 10 to the power 5 divided by 0.2454. त्यानंतर ENG बटन दाबू आपण. कोणतं बटन दाबलं ENG. म्हणजे असं आलं 2.5603 2.5603 into 10 to the power 6 d to the power 4. आता इथं कोणता रूट आहे 4 रूट आहे तर इथं करायचा टेकिंग 4 रूट. टेकिंग 4th रूट. आता लक्ष द्या 4th रूट कसा आणतात कॅल्शियम मध्ये. आता हे 4th रूट मध्ये चालू गेलं 4th रूट 2.5603 into 10 to the power 6. आता हा भेटून जाईल डी. तर लक्षात ठेवा 4th रूट साठी शिफ्ट आणि त्यानंतर ते आपण स्क्वेअरच्या साईडचं बटन दाबलं तर ते येऊन जाते बरोबर. त्याच्या वर टाका 4th आणि खाली हे व्हॅल्यू टाकून टाका 2.5603 into 10 to the power 6. तर आन्सर आलं 40.0011 म्हणजे 40. हा होता डायमीटर 40 mm. प्रॉब्लेम इज सॉल्व. तुम्हाला याच्यासाठी हे बटन यूज करावं लागेल. कोणतं शिफ्ट दाबावं लागते आणि हे बटन शिफ्ट दाबून यूज करावं लागेल. म्हणजे तुम्हाला हे बटन यूज करायसाठी शिफ्ट आणि शिफ्ट नंतर हे x टू द पॉवर x हे बटन दाबलं की येते. कॅल्सी ते घेऊन जाईल. आता एक वेळा अगेन बघा काय केलं आपण. एकदम सिंपल आहे. इथून सांगतो फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया AB इज इक्वल टू IG प्लस AA स्क्वेअर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया तर घेऊन दिलेला आहे. IG फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. A आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर आणि H आहे पाय बाय 2 चा स्क्वेअर. हे ऍज इट इज ठेवून दिलं. पाय बाय 4 डी स्क्वेअर ऍज इट इज डी चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 4 into 4 16 डी स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर बेस सेम ऍडिशन 2 + 2 4. नंतर मग इथे बघा डी टू द पॉवर 4 आहे. डी टू द पॉवर 4 काय काढला कॉमन काढला. पाय अपॉन 64 प्लस पाय अपॉन 16 कॅल्सी टाकला आन्सर आलं इंटू डिवाइड. नंतर हे पूर्ण कॅल्सी टाकलं तर हे आलं आणि टेकिंग 4 रूट केलं तर असं येणार. एक वेळा मी अगेन लिहितो इथं पुढचं येणार 2.5603 into 10 to the power 6. कशात आहे 4 रूट मध्ये. कोणत्या रूट मध्ये 4th रूट. तर इथं डायमीटर आला 40 mm. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ. उर्वरित टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.